माझ्या सर्व मित्रांनो, आज अचानक माझे मावस भाऊ श्रीकृष्ण देवकर हिवरा खोत मला भेटायला आले, क्षेमकुशल विचारायला आले आणि त्यांना पाहताबरोबर मला माझं बालपण आठवलं. कारण त्यांचे मामा मंगरुळनगरचे, माझे ते मावस मामा लागत होते आणि मी विठोबा सन्माननीय स्वर्गीय विठोबा डोके माझ्या आईचे मामा यांच्याकडे राहत होतो. आणि मग लहानपणच्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोरून तरळून गेल्या. ते महादेवाचं मंदिर वगैरे वगैरे. आणि जरी श्रीकृष्ण देवकर साहेब माझ्यापेक्षा 5-6 वर्षांनी लहान असले तरी अनुभवाने माझ्यापेक्षा 5-6 वर्षांनी मोठे आहेत. हा त्यांचा सगळा व्याप पाहून सगळ्यांना कल्पना आहे. भाऊंचं कार्य मोठं आणि ते वेळात वेळ काढून माझं क्षेमकुशल विचारायला आले. मला आनंद वाटला, एकदम फ्रेश वाटलं, बालपण डोळ्यातून तरळून गेलं. हाच तर खरा आनंद आहे. अहो, कोण कोणाला काय देतं आणि घेतं. जर आयुष्यात आनंद काय असेल तर अशा भेटीगाठी, ऋणानुबंधाच्या चुकून पडलेल्या गाठी, प्रेमात आर्तता मोठी. पहा आम्ही दोघं मावस भाऊ आणि बाजूला श्रीकृष्ण देवकर यांचा पुणे येथील दक्षिण मराठा समाजामध्ये बराच वावर आहे आणि तिथे त्यांचं कार्य सुरू असतं. त्यांचं समाजकार्य होतं, त्यांचं धंदे उत्पन्नाचे सूट त्यांनी जे उत्पन्न तयार केले वाखाणण्यासारखे आहेत. सर्वच चांगलं असो. श्रीकृष्ण देवकर साहेब भेटायला आले, भेटून आनंद वाटला. त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. मालशील रामदास खंडागळे.